आता आपण कापून बघूया. हा बघा, कापतानाच कळतंय किती मऊ लुसलुशीत झालाय. नमस्कार, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रव्याचा मऊ लुसलुशीत अगदी फ्रुटी केक बनवतोय, स्पॉन्जी फ्रुटी केक. तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलंय. हे 1 वाटी दही आहे आणि हे फ्रेश दही आहे. जरा सुद्धा आंबवलेलं दही मैत्रिणीनं तुम्ही घेऊ नका केक बनवताना. फ्रेशच दही त्याला आवश्यक आहे आणि रूम टेम्परेचरचं. ही 1 वाटी साखर आहे. हे 1 वाटी दूध आहे. नंतर हे मी चेरी आणि हे टुटी फ्रुटीचे तुकडे घेतले. तुम्ही तुमच्या म्हणजे जसे तुम्हाला वाटतील तसे घ्या, पण साधारण 4-5 चमचे असे मी घेतले. आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत. नंतर हे मी बेक करण्यासाठी हे मीठ घेतले. हा कुकर आहे आणि 2 कप मी हा रवा घेणार आहे. बारीक रवा आहे. तर सुरुवातीलाच आणि हे व्हॅनिला इसेन्स आहे आणि 1 इनो फ्रूट सॉल्ट घेतलं. तर चला तर आपण आता सुरुवात करूया. तर प्रथम आपण हे दही आहे ना, हे दही चांगलं फेटून घेऊया. आता आपण दही चांगलं फेटून घेतोय, म्हणजे ह्याच्यातले जे छोटे छोटे बारीक कण आहेत तर ते सुद्धा ह्या दह्यामध्ये ह्या फेटण्यामुळे ॲब्सॉर्ब होऊन जातील. तर एवढं छान फेटून घ्या. आपण जी साखर घेतली तर आपल्याला पिठी साखर हवी आहे, म्हणून ही आपण दळून घेऊया मिक्सीच्या भांड्यात. आता आपण ही साखर चाळून घेऊया. साखर चाळून झाली आणि अगदी थोडेसे हे जाडे कण उरले, ते काय आपण घेणार नाही. साखर आणि दही हे आता छान आपण एकजीव करून घेऊया. ठेवून देऊया आणि रवा घेऊन आपण तो जरा मिक्सीमध्ये बारीक करून घेऊया. हे आपण 2 कप रवा घेणार आहोत. तर हे जे मेजरमेंटचा कप आहे हा, आणि ही आपली घरातली आमटीची वाटी, हे दोन्ही मेजरमेंट सारखंच आहे बघा. म्हणजे तुमच्याकडे जर हा मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही ह्या वाटीने प्रमाण घेऊ शकता. हा दुसरा कप. दूध आणि दही, साखर ही सगळी साहित्य घेतली आहेत ना, ती ह्या मेजरमेंट कपच्याच मेजरमेंटने घेतली आहे. आणि मी इकडे ती वाटीत काढून घेतली, म्हणजे वाटी आणि कप ह्याचं मेजरमेंट सेम आहे. तर आता आपण काय करायचंय, हे जे तेल आहे हे तेल मी ह्याचा अर्धा कप घेतलाय. म्हणजे ह्याच्यापेक्षा इथे लिहिलंय बघा 1.5 कप इथे लिहिलंय. तर हे आता मी अर्धा कप तेल ह्याच्यात या मिश्रणात घालून घेते आणि ते आपल्याला चांगलं फेटायचं आहे. आणि हे हलक्या हाताने फेटा. आता इथे वर आपल्याला तेल तरंगताना दिसतंय बघा. तर तेल आणि साखर आणि दही हे सगळं एकजीव व्हायला पाहिजे. ह्याच्यात घालतो या मिश्रणात. तर तेलामुळे ना आपला जो केक आहे तो घशाला म्हणजे असं घशात बसत नाही, इझिली आपल्याकडून खाल्ला जातो. आता बघा हे घेतल्यामुळे वरचा तेलाचा थर त्याच्यात एकजीव होऊन गेलाय. हा रवा बारीक करून घेतलाय. तर आपण हा थोडा थोडा घालून याच्यात मिक्स करूया.
टाकायचं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ असेल तर त्याची चव अजूनही द्विगुणित होते. त्यामुळे याच्यात चिमूटभर मी मीठ पण टाकलंय. तेल आणि दह्याच्या मिश्रणात आपला हा रवा जो आहे तो खूप घट्ट झालाय. याच्यात आपण अगदी थोडं थोडं दूध टाकत जाऊया. एकदम टाकायचं नाहीये. हे मी 1 वाटी घेतलंय, पण ह्याच्यातलं अर्धी वाटीच ते दूध लागणार आहे. अर्धी वाटी दूध आपल्याला लागतं, पण मी 1 वाटी घेतलंय आणि ह्याच्यातलं उरणार आहे. हे बघा, याची कन्सिस्टन्सी बघा. छान झालंय आपलं बॅटर. आता आपण हे अर्धा तास असंच ठेवून देऊया, म्हणजे ह्याच्यातला रवा ह्या दुधात आणि ह्या दह्यांमध्ये आणि तेलामध्ये चांगला सोक होऊन जाईल. आणि हे बॅटर आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आता आपले हे टुटी फ्रुटी चेरी आणि हे आहे, तर त्याचे आपण थोडंसं हे गव्हाचं पीठ असं थोडं भुरभुरवून हे आपण ह्याच्यात घोळवून घेऊया. हे असं आपण का करतोय, तर हे टुटी फ्रुटी जड असतात ना, असेच आपण टाकले तर ते खाली जाऊन बसतील त्या बॅटरमध्ये. आणि हे असे आपण पीठ लावलं, त्याला मैद्याचं म्हणा किंवा गव्हाचं पीठ. आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, तर ते आपण असे ह्याच्यात घोळवून घेऊया गव्हाच्या पिठात. आता आपण कुकरमध्ये केक बेक करणार आहोत, त्यामुळे हा कुकर आधी प्रीहीट करून घ्यायचा आहे. तर तो आपण आता प्रीहीट करून घेऊया. ह्याची आच जी आहे ती लो टू मीडियम ठेवूया आपण. आणि हा आपल्याला 10 मिनिटं बेक करायचं आहे. तर त्याच्यासाठी बघा, मी हे 2 वाट्या मीठ घेतलंय. हे मोठी वाटी आहे. हे मी आता मीठ घेतलंय आणि ह्याच्यात आता आपण हे स्टँड जे आहे ते ठेवूया आणि 10 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर आपण फ्लेमवर हे बेक करून घेऊया. आता ह्या कुकरची मी रिंग आणि शिट्टी काढून टाकली आणि आपल्याला हे बेक करून घ्यायचं. आपण कुकर आपला प्रीहीट करायला ठेवलाय 10 मिनिटं. आता आपण ह्याला ग्रीस करून घेऊया तेलाने. टीनला आपल्या हा केक टीन आहे. मी बटर पेपर घातलाय खाली. भांडं टीन ते ग्रीस करून घेतले आणि ह्याला पण आपण वरून तेलाने ग्रीस करून घेऊया. आता आपला कुकर बेक झालाय बघा. मीठ सुद्धा थोडंसं काळवणलंय उष्णतेमुळे. तर आता आपण पहिल्यांदी यात अर्धा तास होऊन गेलाय. बघा बॅटर कसं चांगलं रव्याने ह्याला सोक केलं एकदम. खूपच घट्ट झाले. आता आपण ह्याच्यात आधी थोडं दूध घालूया. थोडं थोडं मस्त सोक झालाय रवा.
आता ह्या रव्याने जास्त म्हणजे जास्त सोक झालाय, त्यामुळे आता दुधाची आपल्याला गरज तेवढी लागणार आहे बघा. अजूनही थोडं घट्ट आहे, अशीच असं ते खाली पडायला पाहिजे. ही टुटी फ्रुटी घालून घेऊया. आणि मिक्स करून घेऊया. एक चमचा आपल्याला व्हॅनिला एसेन्स घालायचा ह्याच्यात, म्हणजे 1 टीस्पून. ते उलट गोल आतमध्ये आहे ना, त्याच्यामुळे दिसत नाही. आपण 1 चमचा टाकलाय. छान स्मेल येतो याचा. टाकत आहोत आणि बेकिंग पावडर आपण हे इनोचा 1 सॅशे टाकतोय आणि हे 1 चमचाच असतं. जेवढी आपण बेकिंग पावडर आणि सोडा टाकतो तेवढंच असतं. आता याच्यात थोडंसं दूध घालूया, चमचाभर, जेणेकरून हे बघा चांगलं आता आपला बॅटर फसफसून येईल. आता आपण हे लागलीच या टीन मध्ये घालूया हे बॅटर. टॅप करून घेऊया चांगलं आणि ह्याच्यावर आता हे उरलेले आपले टुटी फ्रुटी टाकूया. नंतर हे वरून थोडे मी ड्रायफ्रुट्स पण टाकते. चला आपण हे प्रीहीट झालेल्या कढईत ठेवूया. वरून झाकण लावून आता आपण 40 ते 45 मिनिटं बेक करून घेऊया. मीडियम टू लो गॅसवर, लो फ्लेम ठेवूया. बघा मीडियम टू लो अशी आहे फ्लेम. 45 मिनिटं होऊन गेली.
आपण बघूया आपला केक. वाव, मस्त झालंय. आता आपण सुरी टाकून बघूया ह्याच्यात. बघा आपली सुरी एकदम क्लीन आली आहे. त्यामुळे आता मी गॅस बंद करते. हे बघा, यस. थंड होण्यासाठी ठेवूया, कारण असाच जर आता आपण लगेच हे केलं ना, कापला तर तसे तुकडे तुकडे होईल, ते स्कॅटर्ड होईल. म्हणून आता आपण हा, कारण आता तो मऊ आहे ना गरम असल्यामुळे, त्यामुळे आता त्याला थंड व्हायला ठेवूया 20 मिनटं, 20-25 मिनटं, आणि नंतर सावकाश त्याला कट करूया. आता इथे बघायच्या कडा पण सुटल्या आहेत. आता मी ठेवते झाकून. आता सोवून गेलाय. आपण मी थंड करायला ठेवला होता केक. आता बघा ह्याच्या कडा पण किती छान सुटलेत. तर आपण आता हे सोडून घेऊया. थोडासा स्लाइटली गरम आहे अजून. वाव, किती छान बघा बेक झालाय, मस्त. आता आपण अलगद ह्याचा पेपर काढून घेऊया, बटर पेपर. वाव, मस्त. आणि इतका छान स्मेल सुटलाय मैत्रिणींनो, असं वाटतं आता पटकन घेऊन खावा केक. ना सुलट करून घेऊया. बघा, वाव. कडेने पण छान भाजला गेलाय बघा. गरम आहे ना, हा बघा किती छान, बघा मऊ लुसलुशीत. आता मी खाऊन बघते. बघा किती छान झाला, एकदम स्पंजी. वाव, एकदम बेस्ट. चवीला तर खूप छान झालाय. जी रेसिपी तुम्हाला आवडली, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. मस्त झालाय केक, स्पॉन्जी आणि छान झालाय हो. बघा खूप सुरेख झालाय.